कोकणातील भात उत्पादन शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावले आहे. रोहिणी नक्षत्रात उत्साहात सुरू झालेली भात पेरणी आता पावसाअभावी धोक्यात आली आहे. पेरणीनंतर 8 ते 10 दिवस उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने पेरलेले धान्य उगवण्याची शक्यता कमी झाली असून अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. कोकणातील मुख्य पीक असलेल्या भाताची पेरणी साधारणतः 25 मे नंतर रोहिणी नक्षत्रात सुरू होते. यंदाही शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने शेतीची मशागत करून महागडे बियाणे खरेदी केले आणि पेरणी पूर्ण केली. मात्र पेरणीनंतर आता दिवसाहून अधिक काळ लोटूनही अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 2 ते 3 हजार रुपये खर्च करून खरेदी केलेले बियाणे जमिनीत टाकण्यात आले, परंतु जमिनीत पुरेसा पाऊस ओलावा नसल्याने अनेक ठिकाणी धान्य पेरण्याची प्रक्रिया थांबली आहे. वाढत्या तापमानामुळे आणि कडक उन्हामुळे जमिनीला भेगा पडल्या असून पेरलेले बी करपण्याची भीती निर्माण होत आहे. मोठ्या कष्टाने आणि कर्ज काढून बियाणे आणले, पाऊस पडेल या विश्वासावर पेरणी केली, पण अजूनही पाऊस काही पडेना. आता दुबार पेरणी करावी लागली तर अतिरिक्त खर्च कसा करायचा? आमच्या नुकसानीची भरपाई कोण देणार? हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला असला तरीही अनेक भागात अद्याप समाधानकारक पावसाची नोंद झालेली नाही. त्यामुळे शेतकरी चातकासारखी आकाशाकडे नजर लावून बसला आहे. वेळेत पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचा आर्थिक बोजा शेतकऱ्यांच्या खांद्यावर पडणार आहे. कोकणात भात शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून असते. मात्र पेरणीनंतरही पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. शासनाकडून मदत आणि नुकसान भरपाईची अपेक्षा व्यक्त करत बळीराजा आता केवळ आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या कोकणातील शेतकऱ्यांचे भवितव्य आता येत्या काही दिवसातील पावसावर अवलंबून आहे. वेळेत पाऊस न झाल्यास आर्थिक संकट आणखी गडद होण्याची शक्यता निर्माण होत आहे. एरे एरे पावसा तुला येतो पैसा असं म्हणण्याची वेळ आता शेतकऱ्यांवरती आलेली आहे. कारण कोकणातला शेतकरी उदासीन झालेला आहे. कोकणात पेरणी करून शेती करून सुद्धा पेरणी करून सुद्धा अद्याप पाऊस पडला नसल्यामुळे शेतकऱ्यांवरती चिंता पसरली. आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून दृश्य बघतोय कशा पद्धतीने या ठिकाणी पेरणी करून पेरलेलं बी जे आहे ते पूर्णपणे मेलेलं आहे. कारण पाणीच मिळत नसल्यामुळे शेतकरी आता नेमकं करायची काय अशी परिस्थिती निर्माण झाली. दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यावरती ओढवणार आहे, कोकणावरती ओढवणार आहे. आज 18 जून आहे. आज पाण्याचा एकही थेंब नसल्यामुळे शेतीची अवस्था पाहतोय कशा पद्धतीने झाली. आपल्याबरोबर काही शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. बरोबर काही शेतकरी आपण त्यांच्याशी संवाद साधतोय. काय सांगाल, एकंदरीत भयानक संकट आलेलं आहे, काय सांगाल? भरपूर संकट आलेलं आहे. पाहिलं तर 10 दिवस झाले आम्ही बियाणे पेरलंय, पण आता बियाणं रोप जगून आलंय आणि आता पाऊसच गायब झालेला आहे. एकूण दुष्काळ पडणार आहे आणि आमच्या आता पुन्हा दुबारी पेरणी करावं लागेल. सरकारने लक्ष दिलं नाही आजपर्यंत कुणीही, की पाऊस पडतोय का नाही, शेतकरी मरतोय का नाही बघतंय. आमच्यासारखे युवा पोरं आम्ही सर्व शेतीच्या दिशेने आलेलो आहोत, परंतु पाऊस गेलाय, गायब झालाय. खरोखर संकट आलंय, मोठं संकट आहे आमच्यावरती. खरोखर बेकार आपण संकट एक आहे. पाहिलं या ठिकाणी युवा वर्ग आहे तो शेतीकडे वळलाय. पण अशा परिस्थितीमध्ये वरून जातीने दडी मारल्यामुळे युवा वर्ग म्हणतो तर नेमकं करायचं काय, सांगशील एकंदरीत? आता ही परिस्थिती निर्माण झाली, काय सांगशील? का आता जगायचं कसं हा सर्व सरकारने बघायला पाहिजे आमच्याकडे पण, की लाडक्या बहिणीने पैसे देतात, पण आम्हाला आता कुठल्या पद्धतीने पैसे देणार युवांना ते देखील सरकारने बघणं गरजेचं. पेरणीचं संकट येऊ शकतं का आपल्या युवा वर्ग आहे, काय सांगशील एकंदरीत? काय नेमकी परिस्थिती, काय सांगशील? एकूण खराब परिस्थिती आहे. 10 ते 15 रुपये आम्ही पेरणी केली, रोपं आले आणि आता पाऊस नसल्यामुळे पूर्ण रोपं मेलेली आहे. दुबारा पेरणीची गरज आहे. आम्ही 1000 किलो 500 रुपये किलो असं बियाणं आणल्यानंतर पेरलं बियाणे शेतामध्ये. सरकारने याच्यामध्ये कुठलीही सबसिडी दिली नव्हती, पण आम्ही शेतकरी 1 रुपया जमा करून 1-1 रुपया जमा करून बियाणं आम्ही पेरलं. आता पूर्ण बियाणं मेलेलं आहे. हे बघा, पूर्ण बियाणे मेलेलं आहे. आता पूर्ण आम्हाला दुबारा पेरणी करायची संकट आहे. सरकारने बघावं आणि पुन्हा पुन्हा बियाणं आम्हाला द्यावं. खरोखर शेतकरी परत उभा राहील. नाहीतर शेतकरी एकंदरीत पाणी संकट सुद्धा आपल्याकडे कोसळले, कारण कोयनेचं धरण या ठिकाणी पूर्णपणे आटलं गेलंय. काय सांगते त्याबद्दल? पूर्ण कोयना धरण आटल्यामुळे आमच्या नदीला देखील आता पाणी नाही, पिण्याचे देखील मोठं संकट आहे. काय करणार काय समजत नाही. डोक्याला हात लावण्याशिवाय कुठला पर्याय नाहीये. शेतकरी बेकार कंडिशनमध्ये आता जगतोय. काय सरकारकडे काय मागणी आहे? सरकारकडे काय आम्हाला आता पूर्णपणे बियाणं पूर्ण द्यावं. सरकारने आम्हाला पूर्ण आमची रोपं मिळालेली आहेत, तर शेतकरी कुठं उभा राहील. नाही तर शेतकऱ्याला बेकार परिस्थिती शेतकऱ्याची, खायला पण नाही भेटणार, त्याला काय नाही. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे होतं ते कोकणामध्ये होऊ शकतं. पश्चिम महाराष्ट्र झाला, पण कोकणात शेतकरी आत्महत्या करणार नाही, पुन्हा उभा राहील. पण शेतकऱ्याला मदत म्हणून पूर्ण बियाणे खत मोफत द्यावं अशी आमची सरकारकडे मागणी आहे.
पूर्ण बियाणे खत मोफत द्यावं असं सरकारची मागणी आहे. मी कॅमेऱ्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा दृश्य दाखवतो. बघा या ठिकाणी ही जमीन आहे, या ठिकाणी पेरलं गेलं कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे दृश्य बघा. या ठिकाणी पेरले गेले रोप आहे, पण आज पाणी नसल्यामुळे रोप पूर्णपणे मरून गेले. म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये शेतकरी नेमकं करायचं काय असं म्हणण्याची वेळ आली. कारण का शेतकऱ्यावरती आत्महत्या करण्याची वेळ येते का? कारण असं प्रकार कोकणामध्ये कधी घडत नाही. मात्र आत्ताची परिस्थिती पाहिली तर डोक्यावरती कडक ऊन आहे आणि उन्हामध्ये सुद्धा या ठिकाणी पाणी नाही. पाणी करावं लागते आणि कोकणामध्ये दुष्काळ पडलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण आता 18 जून आहे. अजून पण पाण्याचा एक थेंब पडलेला नाही. वरुण राजा नाराज झालाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पावसाने दडी मारली आणि ह्या ठिकाणच्या नद्या पूर्णपणे आटलेल्या आहेत. आपण बघतोय शिरगावची वाशी नदी आहे, पूर्णपणे आटली गेलेली आहे. त्यामुळे पाणी नाही. महिलांना खूप त्रास सहन करावा लागतोय. शेतकऱ्यांना खूप त्रास करावा लागतोय. गुरेढोरे जे आहेत, जनावरं आहेत, ती ह्या नदीवरती येताना पाणी पितात. पण त्यांना सुद्धा पाणी मिळत नाही. ते पाणी टंचाई मोठी भासू लागली. आपल्याबरोबर काही शेतकरी आहे का? काय सांगाल एकंदरीत? आता यावर्षी तरी 2026ला पाणी तर नाहीच आहे, पाऊस तर नाहीच आहे. निसर्ग पण कोपलाही काही माहीत नाही. पण आता आमची गुरं-वासरं आहेत, त्यांना पण पाणी नाही. नदीवर लांब यायला लागतंय. त्याच्यामुळे नदीचं पण पाणी आटत आलंय. त्याच्यामुळं आता काय शेतकरी उपाशी मरणार का कसं मरणार हेच काही कळत नाही. आणि गुरं-वासरे पण आता उपाशी मरायला लागलेत. पाऊस पडत नाही, गवत नाही खायला, अशा गोष्टी चालल्यात. कडाक्याचं ऊन पडल्याने आपण बघतो या ठिकाणी थोडंफार प्रमाणात पाणी शिल्लक असेल, पण ह्या पाण्यावरती जगायचं कसं हा प्रश्न निर्माण होतोय. काय मागणी आहे सरकारकडे? सरकारकडे मागणी काय आता करणार? पाऊस तर काय सरकार पाडू शकत नाही. पण या नदीला पाणी नाही. शेतकरी उपाशी मरत चाललाय. गुरं-वासरं उपाशी मरत चालले. काय करणार शेतकरी आता ह्याच्यापुढे? काय एकंदरीत आता दुबार पेरणीचं संकट आपल्यावरती ओढू शकतं, काय सांगाल? आता ऊन पण जोरातच पडतंय. उन्हात उभं राहिलं तर शेतकरी एकदम काळा पडतोय. त्याला कुठे अटॅक नाही, पण येतोय, कुठे आपण डॉक्टर आपण जी पेरणी केलेली आहे, ती पेरणी आता पुन्हा आपल्याला करावी लागणार का? पेरणी पूर्ण करावी लागणार. म्हणजे पाऊस नाही पडला तर सरकारने मला वाटतं शेतकऱ्यांना फुकट बी बियाणं द्यावं. पाऊस पडेल त्या पिरियडमध्ये तरी आम्ही शेती उत्पन्न करू शकतो परत. एकंदर पाहिलं या त्यामुळे आता दुबार पेरणीचं संकट या ठिकाणी ते बघा कशा पद्धतीने नदी सुद्धा आटली गेली. नदीला पाणीच नसल्यामुळे आता करायचं काय? नदीतले मासे सुद्धा तरपडून मरत आहेत. अशी बिकट अवस्था या ठिकाणी घडली. कोकणातली ही परिस्थिती पाहता दयनीय अवस्था आहे. आता नेमकं होणार काय? कारण एखादी सरकार नेमकी कोणती भूमिका बजावते? सरकार शेतकऱ्यांना लक्ष देते काय? दुबार पेरणीसाठी यांनी मागणी केली की आम्हाला पुन्हा बी बियाणे मोफत देण्यात यावे. तशी सरकारची मागणी पूर्ण करते काय? किंवा दुष्काळ जाहीर करतोय काय? हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखनिक आपल्याबरोबर आपण विषयावरती चर्चा करणार आहोत. सुरुवातीला मान्सून अजून पण दाखल झाला नाही. कोकणातल्या शेतकऱ्यांची बिकट अवस्था आली त्यावरती भाष्य करते आमदार शेखनिक. तुमचं काय सांगाल एकंदरीत? मान्सून आणि टांगती तलवार आहे, काय सांगाल? खरं म्हणजे अशी परिस्थिती आपल्या आजपर्यंतच्या ह्याच्यात म्हणजे तुमचं काय आमचं काय ही अशी अनुभवता आली नाही आपण. कारण बऱ्यापैकी 10 जूनपर्यंत आपल्याकडे पाऊस मोठ्या प्रमाणात चालू होतोच कोकणात विशेषतः. पण तो आज जवळजवळ 15 तारीख झाली तरी अजून पावसाचं वातावरण देखील दिसत नाही. त्यामुळे ह्या लांबलेल्या पावसामुळे आपला कोकणातला शेतकरी विशेषतः भात पिकाचा शेतकरी पूर्णपणे अडचणीत येईल. कारण आता रोपं चांगल्या पद्धतीने तयार झाली आणि आत्ताचं पाणी आपण त्यांना देऊ शकलं नाही तर रोपं मरू शकतात. त्यामुळे थोडीशी काळजी घेणं देखील गरजेचं आहे. ज्याच्या माध्यमातून जर पाणी देता येत असेल किंवा त्या पद्धतीने आपल्याला तयारी करता आली तर थोडं लक्ष द्यावं लागेल. की शेवटी निसर्ग आहे, निसर्गावर आपल्याला मात करावी लागेल आणि ह्यासाठी मुबलक पद्धतीने झाडं लावणं आणि जे आताचे ग्लोबल वॉर्मिंगचं जग आहे का एवढी उष्णताही कधी आपण अनुभवली नव्हती कोकणात. ती जी आपण अनुभवतोय त्यामध्ये देखील आपण देखील पर्यावरणपूरक सगळ्या गोष्टी करणं खूप आता इथून पुढच्या काळात गरजेचं आहे. दुबार पेरणीचं संकट आपल्यावरती ओढवणार आहे असं एक चित्र दिसते. कारण आता कुठेतरी पेरणी केलेली आहे, पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये बिकट अवस्था आहे. काय मागणी करा? नाही, दुबार पेरणीची शक्यता येऊ नये अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करेन. परंतु ह्यासंबंधी कालच आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटलो मी. कॅमेरामॅन सायशिकचा निसाशिक नवराष्ट्र